मी राजेश पांडे आज पोलीस माझ्या घरी आले मला अरेस्ट करायला. माझ्यासोबत अन्याय होतोय. यांच्याकडे कुठल्या प्रकारचं वॉरंट नाहीये. हे नाक विनोद मिसाचा सुपारी घेऊन मला अरेस्ट करायला आले. यांच्याकडे कुठल्या प्रकारचा वॉरंट नाही. माझ्या घरामध्ये घुसले. मला जीवामारून धमकी दिले. तुम्ही तुम्हाला वॉरंट दाखवा. मला वॉरंट दाखवा. तुम्ही माझ्या घरात कसे घुसले. तुम्ही माझ्या घरात कशाला घुसले. तुम्ही माझ्या घरात कसे घुसले. तुम्ही माझ्या घरात कसे घुसले. साहेब तुम्ही असं पण बोलू शकता. असं सांगा ना तुम्ही. असं हा एक मिनिट थांबा. बोला 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 ना सर. बोला ना सर. बोला आहेत ना समोर उभे आहेत समोर. ते बाहेर आले की तुम्ही त्यांना खेचणार. ते बाहेर आले की तुम्ही त्यांना ते बाहेर आले की तुम्ही खेचणार साहेब. अहो साहेब मला माहिती आहे ना. पोलीस माहिती आहे आम्हाला माहिती आहे. हा तुम्हाला मारायचं नाही बघा इथे. पप्पा काही करू नका. तुम्ही लोक खोटी सुपारी घेऊन मला इथे अरेस्ट करायला. यांच्याकडे कुठल्या प्रकारचं वॉरंट नाही काय नाही. माझ्या कुठलाच पेपर नाही हातात त्यांच्या. सगळ्यांच्या हातात वॉरंट दाखवा आणि मग या तुम्ही. मग दाखवा ना आणि मग घेऊन जा. वॉरंट दाखवा मग जावा. वॉरंट दाखवा मला. माझ्या घरात जायचं नाही कडे पण. यांचा मनीषला फोन उचल बोल वरती पटकन. तुझ्या फोनमध्ये व्हिडिओ काढ ना. हॅलो हॅलो दादा घरी आहे ना. पप्पा गळपास लावायचं घेतलं यार. ना पटकन घरी. ते पोलिसांनी खोटं खोटं घरी आहे ना. तुम्ही सुपारी घेतला विनोद मिस्टरची. पटकन तुमच्यावर मारण्याचा दावा करणार आहे. तुमच्यावर मारण्याचा दावा करणार. तुम्ही ना मी खूप दिवसपासून तुमच्यावर लक्ष देतो. तुम्ही मुद्दा मला पैसे घेऊन माझ्या अडकवायचा मागेल. समोर या समोर या समोर या समोर या. तुम्ही असं आतमध्ये राहून हे करताय. पेपर दाखवा. लेडीजला पुढे पेपर दाखवा. पेपर आतमध्ये या. हे तुम्हाला पेपर दाखवतो बाहेर. दाखवा ना पेपर असे. पेपर तुम्ही असे दाखवा ना. पेपर दाखवा. पेपर दाखवा. नाही येणार ते बाहेर. नाही येणार ते बाहेर. नोटीस दाखवा. नाही येणार ते बाहेर. नाही येणार ते बाहेर. तुमच्या लोकांचे 12 वाजता कुराड पोलिसांच्या आता बघा इकडे व्हिडिओ दाखवा. हे मुद्दाम मी इकडे जाणार. मी माझा तुम्ही लोक मला नाग त्रास देतात. मी बहुजन समाज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता सांगतो हे जाणीवपूर्वक कुराड पोलीस काल आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करतात. खोटे ह्याच्यामध्ये क्षीरसागर साहेब सिनियर संजीव तावडे साहेब आणि पाटील साहेब सगळे मिळलेले आहेत. मुद्दा मला सांगितलं काय होणार नाही. तुम्ही घरी जावा. उद्या सकाळी FIR करतो. आमचे मुंबईचे अध्यक्ष पण आलेले. त्यांच्या समोर तरी सांगितलं विनोद मिश्रा गुन्हा दाखल करणार. आज सकाळी सकाळी प्रचार मला करायचा आहे. हे सगळे पोलीस माझ्या घरी आले मला अरेस्ट करतो. सांगतात लगेचच्या लगेच. काल रात्री गुन्हा दाखल नव्हता झाला. हॅलो फौजदारीचा एवढी आहे. प्लीज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या नावाची इथे विटंबना चालली आहे. तुमचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चाललाय. कुराड पोलिसांनी कुठल्या प्रकारचं नोटीस न देता माझ्या घरामध्ये घुसले. त्याच्यावर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कोणत्या प्रकारची नोटीस त्यांच्याकडे नाही. आजच्या तारखेमध्ये माझ्याकडे बाहेर CCTV कॅमेरा हिडन लावलेला आहे. त्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड होत आहे. या गोष्टीची कृपया नोंद घ्यावी. यांनी माझ्या घरामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. माझ्या मुलीवर हात टाकलेला आहे. तिने धक्काबुक्की केली आहे. माझ्या आईवर हात टाकलेला आहे. त्यांनी धक्काबुक्की केली आहे. या सर्व लोकांवर गुन्हा दाखल. यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा पुरावा नाहीये. यांच्या मला कुठल्या रात्री मी 12 वाजता पोलीस स्टेशनमधून रात्री झोपल्यानंतर मी अजून घराबाहेर निघालो. त्यांनी माझ्या फोरव्हीलरचा गुन्हा दाखल केला. सगळे पुरावे देऊन देखील कुराड पोलीस माझ्यावर अत्याचार करताय. अन्याय करताय. मला जीवावर ठार मारण्याची सुपारी विनोद मिश्राने या पोलिसांना दिली कुराडचा. मी घराबाहेर निघणार नाही जोपर्यंत मला नोटीस देत. आणि जर तुम्ही कायदेशीर असाल जर तुमच्याकडे पुरावे असतील तर राजेश पांडे स्वतः तुमच्या सोबत येईल. हे मी तुम्हाला सांगतोय. मला सिद्ध करून दाखवा की मी कोणाची फसवणूक कशी केली. मी सगळे कागदपत्र पुरावे सगळे दिलेले आहेत. अरे तो माझा आई काढतो. तो माझा बाप काढतो. हे बाळगाव पोलीस त्याची सुपारी घेऊन माझ्यावर अन्याय करतात. हा काल पण माझ्यासोबत अन्याय केला. माझ्या मुलीला मारलं. हा इथे नाग मी पोलिसांना जेवढं सहकार्य करतो तेवढं माझ्या जीवावर उठले. हा राजकारण करावं एवढं घाणं माधर चौक विनोद मिश्रा तुझ्यासारखं राजकारण नाही करावं. भडव्या हा कीड़ा पण मरते ना तू. कीड़े पड़ के मरेगा तू. याद रखना मेरी हाय लगेगी सारा डुप्लीकेट ब्राह्मण है तू. हाँ बेवड़ा चर्सी. हाँ मैं कल नशा मुक्ति अभियान का करता हूँ इसलिए तेरी गाड़ में दर्द होता है भड़वे. हाँ इतना हलकटगिरी क्यों कर रहे. हाँ झूठा झूठा केस पिला के वो शीला देवी जो रंडी है मेरी माँ की रखी मेरे बाप की रखेल थी.
हाँ उसको आगे करके तू मुझ पर केस कर रहा है। हाँ ऐसा है क्या लोगों को आगे कर रहा है? अरे मेरे पास सारे पुरावे है। मैं महानगर पालिका के मलाड स्कूल में पढ़ा हूँ, मराठी मीडियम से पढ़ा हूँ। आगे का शिक्षण मेरा मलाड वेस्ट के महानगर पालिका के स्कूल में हुआ है। मेरा जन्म गोविंद नगर में हुआ है। ये मेरा बाप निकाल रहा है। हाँ मैं यहाँ की पैदाइश हूँ और मुझे झूठ बोला जा रहा है, मुझे फंसाया जा रहा है। इसमें कुरार पुलिस ने बड़ा माल लिया है, बड़ा माल लिया है। उन्होंने पैसे लेकर काम किए। अरे मेरा लड़का देखो आज इसकी कंडीशन क्या है? नहाने गया था, ये प्रचार करने जा रहा है। हाँ क्या है कि युवा उम्मीदवार होने के नाते उसको क्या क्या भोगना पड़ रहा है। हाँ ये मेरी माँ जिसने मुझे पढ़ा लिखा के बड़ा किया, इसने क्या बाप किया है? मेरी माँ 8 साल का था, मैं मर गई, अब मुझे संभाल रही है। विनोद मिश्रा तू क्या कर रहा है भाई? ये कौन सी गंदी राजनीति है? बढ़वे नीच साला हलकट, तू ब्राह्मण जात पे कलंक के घोसड़ी के कहने में क्या चिंता कर रहा है तू? हाँ ये पुलिस को आगे करते, पुलिस को आगे करते तू। हाँ पुलिस को आगे करते। ए दरवाजा बंद कर, चिता कर दरवाजा बंद, ढकल त्याला पाठी, ढकल पाठी त्यांना बंद कर, राहू दे उभा. नाही करायचा आम्हाला प्रचार. मी वार्ड क्रमांक 43 चा उमेदवार जयेश राजेश पांडे याचा प्रतिनिधी आहे आणि नाहक आमचा प्रचार थांबवण्यासाठी मुद्दाम हे पोलीस इकडे आलेले आहेत, मुद्दाम हे करतायत. आणि मी दाखवतो तुम्हाला, मी दरवाजा उघडणार नाही जोपर्यंत माझ्यासोबत अन्याय झाला ना. आजच पेट्रोल टाकून मी आत्महत्या करणार आहे, माझ्या घरात करणार आहे. पोलीस मराठी भाषा आई को धक्का मारी वो, पता है? आई को धक्का मारी वो, सिगरेट पिछली में आई को. सोबतच आहेत माझ्या. आई लागलं तुला? या ना जरा सगळ्यांनी बस पाहा. तिला धक्का मारलाय. पोलिसांनी आईला धक्का मारलाय. आईशी वाटतं त्या बाईला धक्का मारतात ते. बाळगाव पोलीस होती. बाळगाव पोलीस आमच्या पहिली गाडीत. पोलीसला मी थांबवलं, माझी आजी मध्ये आली, माझ्या आजीला पण धक्का मारून आतमध्ये गेले. मग मी इथं, मी आणि माझी मम्मी इथं उभे राहिले. नाक त्रास देतात मला. आणि माझे मित्र ज्यांना मी देवासारखं मानतो ते आज विनोद मित्राच्या सोबत आहे, तिकडे फिरतात. काय केलं भाई, क्या किया मैंने तुम लोग का बुरा? मैं खाली सच बोलता हूँ इसके लिए. कितना तकलीफ दोगे मुझे? कल इसीलिए कि मैंने अपने लड़के को उम्मीदवार खड़ा किया. कोई पेपर नहीं, कुछ नहीं, घर पे आ जाते, घुस जाते, घर के अंदर घुस जाती पुलिस. इतना गुंडागर्दी. देवेंद्र फडणवीस साहेब, मी खरं तुमचा आदर करत. मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब, मी तुमचं खरंच आदर करत. पण आजपासून माझ्यासाठी तुम्ही मेलेत. मी भाजपा जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो आणि हाय हाय भाजपा करतो. मी जिंदगीमध्ये भाजपासाठी खूप काय केलं, मी खूप काय प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मी खूप केलं. पण आज माझ्यासोबत जो अन्याय भारतीय जनता पार्टी करताय ना, त्याचं फळ मी भोगायला लावणार आहे. ह्या विनोद मिश्रा माझ्या जीवाला काय झालं ना, जर माझ्या जीवाला काय झालं ना, तर खरंच सांगतो त्याला जबाबदार विनोद मिश्रा, इकडचे सिनियर संजीव तावडे साहेब, DCP चिमटे साहेब आणि जे ACP आहेत. कारण माझ्या ACP साहेबांची पण बोलणं झालेलं. काल मी त्यांना पण फोन केला, माझ्यासोबत अत्याचार होत आहे आणि फक्त एवढ्यासाठी होतं की मी बहुजन समाज पक्षाचं तिकीट घेतलंय. पक्षाचा काय प्रॉब्लेम नव्हता, फक्त बहुजन समाज मी बाबासाहेब आंबेडकरांसाठी बोलतो तेव्हा, त्याच्यामुळे एवढं करतायत. आणि इथे दरवाजामध्ये मला प्रचार अडवून ठेवलाय. बघा इथे प्रचार अडवून ठेवलाय मला. इथे उभे आहेत ते, मुद्दाम करतात. बंद कर दरवाजा, नाही जायचं आपल्याला प्रचाराला कुठे. जाऊ दे, बंद कर दरवाजा, बंद कर दरवाजा. एवढ्या पोलीस फोर्स घेऊन येते आणि तोडून टाका, आमचं घर जळवून टाका. आम्ही नाही जात कुठे बाहेर. बंद केला दरवाजा. पोलिसांना जेवढी ताकद लावायची ना लावा, आम्ही घरात नाही जाणार. हे सगळे लोक आहेत ना, ही फक्त मुलगी आमच्याकडे एव्हिडन्स असणार आहे. आम्ही या घरामध्ये सगळ्या मिळून आत्महत्या करते. माझा भाऊ आता शाळेत गेलाय, त्याचा याचा वेळ झालाय. छोटा भाऊ आला ना, ही विनोदच्या नावाची मी चिठ्ठी लिहितो आता. याची पेपर घेऊन ये, त्याला ना त्रास देते मला. त्याला काय राजकारण आहे यार? काय एवढं जितना इतना तुझे जितना पडवे, तू कैसे जीतेगा नीच साला हलकट. विनोद मिश्रा, विनोद उदयनारायण मिश्रा, तेरी माँ की चोट, बहन चोट. हाय जोड़ा बहन चोट, तकलीफ दे रहा मेरे को तू. तेरी माँ चोट क्या निकाली तेरे को कि भोसले के दूसरे के पास सो क्या निकाली है तेरे को? मेरे को तकलीफ मत दे. बार बार मैं तुझे माफ कर रहा हूँ. मेरी माँ निकाली, मेरे बाप निकाला, मेरा परिवार निकाला तूने बड़े हुए.
रंडी की औलाद होगी तू। तेरी माँ तेरा बाप के साथ सो के निकाली कि पड़ोस में निकाली तुझे मुझे नहीं पता। तू जो करना मेरे में कर ले, भुसड़ी के जितना केस मुझ पे डालना डाल ले। तेरा अन्याय तेरा अत्याचार मैं नहीं सहन करूंगा। मैं सच की राह पे चलता हूँ, सच की राह पे चलूंगा। आज मुझे कितना तकलीफ दे रहा ना, ये कुरार की जनता, ये यहाँ की जनता देख रही है। तू नाहक मुझे तकलीफ दे रहा बड़े हुए रंडी की औलाद। तेरा बाप मुझे पता नहीं होगा, तेरा डीएनए टेस्ट करना पड़ेगा। जो तेरा बाप जिंदा है या नहीं है मुझे पता नहीं, तेरी माँ है या नहीं मुझे पता नहीं है, पर तेरी नाजायज जो रंडियाँ रखी है ना उनके बारे में मैं खुलासा करने जाऊंगा। जिन रंडियों को तूने अपनी सखेल बना के रखा है ना, उनका भी मैं खुलासा बहुत जल्दी करूंगा कि तूने अपने कार्यकर्ता क्या क्या किया है। आज ये दिन आ गया है मुझे बोलने पर कि तेरे कार्यकर्ता प्रकाश वखानी एक महिला के साथ शारीरिक संबंध बनाते हुए कोकनीबाड़ा में पकड़े जाते हैं। हाँ, वो ये बात पर भारतीय जनता पार्टी की ये विचारधारा है क्या? हाँ, ये यदुवंश सिंह भड़वा, हाँ, जो तेरी पार्टी का कार्यकर्ता है, हाँ, वो फर्जरी 420 में अरेस्ट होता है, किसी औरत के साथ नाजायज उसके संबंध है। हाँ, ऐसे लोग तुझे पसंद है भड़वे? हाँ, और क्या सुनेगा तेरे बारे में? बोलू करूँ तेरा मुंह काला, तेरा डिवोर्स हो जाएगा। हाँ, तेरा तलाक हो जाएगा। समझ में आया? और मैं नहीं चाहता किसी का घर बर्बाद हो, पर तू मेरे घर के बर्बादी के ऊपर आया है ना, तो याद रखना, जो मेरे बर्बादी के ऊपर आया है ना, तो कसम खाता हूँ छत्रपति शिवाजी महाराज के पैरों की, मैं तेरी जिंदगी बर्बाद कर दूंगा। याद रखना, अगर तू मेरे चक्कर में पड़ा ना, तो पांडे से पंगा लेगा ना, तो माँ कसम तुझे नंगा कर दूंगा एक बाप के औलाद में। और मेरे बाप का नाम सुन ले भड़वे, हरिप्रसाद ज्वाला प्रसाद पांडे। याद रखना, तेरे बाप का पूरा नाम मुझे नहीं पता है, और तेरी बाप की तू पैदाइश है कि नहीं ये भी मुझे नहीं पता है। जो कुरार पुलिस को पैसे खिला के तू जो कांड कर रहा है ना मुझ पर, याद रखना उसका बदला तुझे इसी 16 तारीख को तुझे उसका जवाब मिलेगा। कुरार की जनता से हाथ जोड़ के निवेदन करता हूँ मैं, साले कुत्ते को वोट करना, भाजपा को वोट मत करना, वार्ड करना इसकी। साला इसकी गुंडाशाही, इसकी गुंडागर्दी इतनी बड़ी है कि हमारे यहाँ के सारे बिल्डर परेशान हैं, यहाँ के सारे स्थानिक नेता परेशान हैं। पिछली बार इसने प्रमोद यादव नाम के जो मनसे के उम्मीदवार थे उसको किडनैप किया था। यदुवंश, मुन्ना, प्रकाश वखानी, यही सब लोगों ने उसको किडनैप किया था। अब मैं अगर झूठ बोल रहा हूँ तो महाराष्ट्र में सेना के अपने बच्चों के सर पे हाथ रखे बोले कि मैं झूठ बोल रहा हूँ। उसने मुझे बताया, प्रमोद यादव ने मुझे बताया था कि पिछली बार 2017 में विनोद मिश्रा ने मुझे बांध के रखा था। क्या है तुम्हारी गुंडागर्दी? मैं प्रमोद यादव नहीं हूँ, मैं तुम्हारा बाप हूँ भड़वे, मैं तुम्हारा बाप हूँ। याद रखना, आज पुलिस ने जो मेरे साथ अत्याचार किया है ना, इसके खिलाफ मैं आवाज उठाऊंगा। मैं चाहे जेल जाऊँ, कुछ भी जाऊँ, मैं चाहे तुला मी सांगतो हे प्रचार रॅली थांबवायची ना बेटा, तू बिंदास लढ, तू जिंकणार आहेस, कुराची जनता तुझ्या सोबत, तू थांबायचं नाही। मला प्रॉमिस कर जयेश, तू थांबणार नाही, मला तू प्रॉमिस कर, काही पण झालं तरी तू थांबणार नाही बघ का? अनिल कडरे सगळे तुझ्या सोबत आहेत, तुला लढायचंय, आम्ही अरेस्ट झालं तरी लढायचंय। मला वचन दे, 100% मला वचन दे, वचन आहे तुम्हाला, मला वचन दे, 100% लढणार ना, शेवटपर्यंत लढणार। हा, 100%. माघार नाही घ्यायची, काही झालं तरी, माझं मर्डर झालं तरी माघार नाही घ्यायची। मैं पीछे नहीं हटूंगा, मनीषा जो मैं देखूं। तात्पुरतं लाईक इथे संपत, पुन्हा दाखवतो जर इथे जबरदस्ती झाली तर मी पुन्हा येईल। बंद कर।